हॅलो एव्हरीवन, आज आपण पाहणार आहोत दाल बाटी। त्यासाठी मी घेतलेली आहे मिक्स डाळ। याला स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि कुकरमध्ये हिंग आणि हळद टाकून शिजवायला ठेवूया। डाळ आपली शिजत आहे तोपर्यंत आपण बाट्याचं पीठ जे आहे ते मळून घेऊया। त्यासाठी मी 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी रवा, चवीनुसार मीठ, 1 चमचा ओवा किंवा अजवायन आणि 2 मोठे चमचे तूप घेतलेलं आहे। तुपाऐवजी तुम्ही तेलसुद्धा घेऊ शकता। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। त्यानंतर पाण्याचा वापर करून आपण व्यवस्थित असा एक डो बनवून घेऊया। चपातीसाठी आपण सैलसर थोडं पीठ मळून घेतो, भिजवतो, पण यासाठी थोडं हार्ड आपल्याला पीठ मळून घ्यायचे। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। तर अशा पद्धतीने पीठ मळून घेतलेलं आहे। 10 ते 15 मिनिटं आपण झाकून ठेवूया। आपलं पीठ सेट होत आहे तोपर्यंत आपण डाळीला फोडणी देऊया। कढईमध्ये 2 मोठे चमचे तूप घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 चमचा मोहरी, जिरे, हिंग, हिरवी मिरची, कढीपत्ता, आलं लसूण आणि 1 मोठा कांदा बारीक चिरलेला घातलेला आहे। कांदा गोल्डन ब्राऊन कलर झाल्यानंतर यामध्ये 1 मोठा टोमॅटो टाकलेला आहे। टोमॅटो लवकर सॉफ्ट होण्यासाठी यावर थोडं आपण मीठ घालून घेऊया। मिठामुळे टोमॅटो लवकर सॉफ्ट होतो। टोमॅटो व्यवस्थित सॉफ्ट झाल्यानंतर यामध्ये आपण सुखे मसाले टाकून घेऊया। 1 मोठा चमचा लाल तिखट किंवा आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्ती करू शकतो। 1 चमचा धने जिरे पावडर, त्यानंतर शिजलेली डाळ आपण घालून घेऊया। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। यामध्ये आता आपण आवश्यकतेनुसार पाणी घालून घेऊया। पाणी हे गरम असावं। ही डाळीची कन्सिस्टन्सी जी आहे ती आपल्या आवडीनुसार आहे। ही डाळ थोडी थंड झाल्यानंतर घट्टसर होते, त्यामुळे आवश्यकतेनुसारच पाणी याच्यामध्ये आपण घालून घेऊया। बघू शकता पाणी मी घातलेलं आहे। त्यानंतर यामध्ये आपण 1 चमचा गरम मसाला घालून घेऊया। गरम मसाला हा शेवटी टाकल्याने खूप छान असा टेस्ट येते वरणाला। मिक्स झाल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया। मीठ आपण याआधी सुद्धा घातलेलं आहे टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी। त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊया। 5 ते 7 मिनिटं व्यवस्थित अशी उकळी येऊन डाळ आपण शिजवून घेऊया। त्यानंतर बाट्या बनवायला घेऊया। बाट्यांसाठी तुम्ही बघू शकता जसं मोदकासाठी पारी बनवतो त्या पद्धतीने मी बनवलेली आहे आणि याला आपण पॅक करून घेऊया। अशा पद्धतीने आपण सगळ्या बाट्या ज्या आहेत त्या बनवून घेऊया। तर या बाट्या आता गरम पाण्यामध्ये आपण उकळून घेऊया। मस्त अशी उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता। 5 मिनिटं जवळपास याला आपण उकळून घेतलेलं आहे। त्यानंतर थंड होऊ देऊया। आपल्याला आवडीनुसार याला कट करून गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घेऊया। तुम्ही बघू शकता मस्त असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। बाय बाय।